अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये. अशा सोपे आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूयात साबुदाणा आप्पे बनवायला. इथे मी 1 वाटी भिजवलेला साबुदाणा घेतला आहे आणि त्यामध्ये अर्धा बटाटा उकडून असा किसून घ्यायचा. साबुदाणा हा मी रात्रीच भिजवत घातला होता. आता त्यामध्ये 1 चमचा अशी हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक केलेली टाकायची. 5 ते 6 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं. हे सर्व आता मिक्स करून त्याचा एक उंडा बनवायचा. आपण साबुदाणा वड्याला जसं घेतो ना सर्व सामान, सेम तसंच घ्यायचं. ते साबुदाणा वडे आणि हे सेम असतात, फक्त ते तळून असतात आणि हे आप्याच्या भांड्यात असे भाजून वाफळून असतात. आणि साबुदाणा वडे हे तेलकट होतात, तसं हे तेलकट होत नाही. अशा पद्धतीने सर्व हे मळून घ्यायचं. हे बघा, त्याचा एक उंडा करायचा. आता हाताला असं तूप लावायचं आणि त्याचे गोल गोल करायचे. आपण गुलाबजामू जसे गोल करतो ना, सेम तसंच गोल करायचे. इथे मी अशा पद्धतीने सर्व गोल गोल केलेले आहे. आता गॅस चालू करायचा आणि गॅसवरती हे आप्याचं भांडं ठेवायचं. आप्याचं भांडं तर सर्वांच्या घरी असेलच. आता त्याला आधी गरम झालं की मग तूप लावून घ्यायचं. इथे सर्व वाट्यांमध्ये मी अशा पद्धतीने तूप लावून घेत आहे. हे उपवासाचे आप्पे आहे, त्यामुळे तूप लावते. आता ते गरमही झालेलं आहे आणि तूपही लावलं आहे. आता प्रत्येक एका गोलमध्ये एक असा वडा ठेवायचा. आणि गॅस कमीच ठेवायचा बरं का. आता त्यावरती झाकण ठेवायचं आणि 5 मिनिट असे हे साबुदाणा आप्पे वाफळून किंवा भाजून द्यायचे. आता 5 मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहूयात. हे बघा, वाफळलेले आहे. आता परत ते चमच्याने त्याची साईड चेंज करून घ्यायची. एकदम कमी तेलकट तुपकट हे असे आप्पे आहे, त्यामुळे उपवासाला तुम्ही असे आप्पेच खा. इथे मी सर्व आप्पे असे साईड चेंज करून घेतली आहे त्याची. आता त्यावरती परत 5 मिनिट झाकण ठेवायचं. आता दुसरी साईड ही भाजून घ्यायची आहे ना आपल्याला. 5 मिनिटानंतर आता परत आपण त्याचं झाकण काढून पाहूयात. परत त्याची साईड चेंज करून घेऊयात. हे मी थोडे जास्त वेळ ठेवत आहे गॅसवरती, का तर ते आतला साबुदाणाही शिजला पाहिजे ना, त्यामुळे. असे हे मध्ये
जास्त गॅस लागतो त्यामुळे मधले आप्पे जळतात. त्यामुळे कडाचे आप्पे मध्ये टाकले आणि मधले कडाला घेतले. आता वरून त्याला असं तूप लावून घ्यायचं. हे आप्पे भांड्याला चिटकत नाही, काही नाही. एकदम सोपे आहे काढायला. परत आता 2 ते 3 मिनिट परत एकदा झाकण ठेवत आहे. आता झाकण काढून पाहूयात. हे बघा भाजले की नाही आपले आप्पे मस्त. हे बघा तयार आहे आपले गरमागरम असे साबुदाणा आप्पे. आता आपण गॅस बंद करायचा आणि ते एका डिशमध्ये काढून घेऊयात. मस्त भाजलेलेही आहे. हे बघा. आता मध्ये शिजले की नाही पाहूयात. हे बघा शिजले की नाही मध्ये पण मस्त. हे तुम्ही दही चटणी संगही खाऊ शकता. थँक यू.